चंद्रपुर जिला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ ने अपनी लंबित मांगों को लेकर धरना दिया और क्रमिक भूख हड़ताल शुरू की। इनमें चयन ग्रेड के लाभ, 7वें वेतन आयोग की किस्तों का तत्काल भुगतान और पेंशन का समय पर वितरित होने की मांग रखी गई। आजचं जे आम्ही धरना आंदोलन केलेलं आहे हे मूळ मागणी आमची अशी आहे की आमचे जे सेवाज्येष्ठ सेवानिवृत्त लोक आहेत त्यांच्या निवड श्रेणीच्या 4 याद्या ज्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या प्रसिद्ध याद्यातील काही लोकांना त्यांनी दिले आणि काही लोकांना मात्र अजूनही दिलेलं नाही। आमची या प्रसंगी नम्र मागणी आहे, विनंती आहे की जिल्हा परिषदेने जेवढे पात्र ठरवलेले आहेत त्या यादीतील सर्व लाभार्थी शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ द्यावा ही प्रमुख मागणी आहे सर आमची। आणि दुसरी मागणी अशी आहे की आमची पेन्शन ही 1 तारखेला झाली पाहिजे, त्यामुळे आमच्या सेवानिवृत्त बांधवांचा आर्थिक प्रश्न सुटेल। तिसरी मागणी आमची अशी आहे की गटविमा जी प्रकरण आहेत ही खूप रेंगाळत आहे, 2018 पासूनची पेंडिंग आहेत आणि पुन्हा प्रकरण वाढत आहेत, ती ताबडतोब निकाली काढावी। तिसरा प्रश्न आहे उद्यान आहे, अंशराशीकरण आहे, हे सेवानिवृत्त झाल्यानंतर पीपीओ आला नाही, पीपीओ तयार नाही, पीपीओ नोंदी अद्यावत नाही, या बेसखाली ती खूप रेंगाळत ठेवली जातात। शासन नियमानुसार ती 3 महिन्याच्या आत निकाली निघावी असे शासन निर्णय असताना सुद्धा ती 6-6 महिने 8-8 महिने उद्यान असो, निवृत्ती वेतन अंशराशीकरण असो किंवा जीपीएफ सुद्धा खूप उशिरा दिला जातो, ही त्वरित निकाली काढावीत आणि आमच्या सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांचा लाभ द्यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। शिव आणि आमदारांनी जेव्हा म्हटलेलं आहे की बा तुम्ही एवढा माप घेऊन येण्यात काय अर्थ ठेवला, सभा घेऊन हे प्रश्न सोडवावे, तर यापूर्वी अनेक सभा संघटना सोबत प्रशासन अधिकाऱ्यांच्या सीओ असो यूओ असो लेखाधिकारी यांच्या झालेल्या आहेत, परंतु त्यांनी निवड आश्वासनं दिली, लेखी आम्हाला उत्तरं दिली, पण पाहिजे तशा प्रमाणात त्या आमच्या ज्या समस्या आहेत त्या अजूनही निकाली निघाल्या नाही। आमदार साहेबांनी आम्हाला असं माननीय किशोरजी जोरगेवार हे आमच्या सोबत आले होते, त्यांनी म्हटलं की बा तुमच्या समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने मी लवकरच तुमची सीओ साहेबाच्या सोबत बैठक लावून देतो आणि तुमच्या मागण्या त्वरित कशा निकाली काढता येईल यासाठी मी प्रयत्न करतो। जर सीओ साहेबांनी जर मीटिंग नाही घेतली तर मी मात्र तुमच्या सोबत धरणे आंदोलनाला स्वतः बसेन, साखळी उपोषणाला बसेन अशी आमच्या सर्व सेवानिवृत्तीच्या पाठीशी हिंमत दाखवून त्यांनी आमचं एक प्रकारचं मनोबल वाढवलं, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो।